हॅलो एव्हरीवन. आजच्या इंटरनॅशनल मार्केटिंगच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण कालच्या लेक्चरला जे काही थर्ड युनिट स्टार्ट केलंय त्यामध्ये प्राइसिंग मिक्स मार्केटिंग मिक्स आपण स्टडी करतोय. त्यामधला पार्ट आहे प्राइस, म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्राइस कशी डिसाइड केली जाते एखाद्या प्रोडक्टची. तर त्यामध्ये आपण बरेचसे प्राइसचे प्रकार पाहिले, जसे कॉस्ट प्लस, मार्कअप प्राइसिंग, डिमांड बेस्ड प्राइसिंग, कॉम्पिटिशन बेस्ड प्राइसिंग. पण आता ह्या ज्या अदर प्राइसिंग मेथड आहेत त्यामध्ये नक्की ती प्राइस कशी ठरवली जाते हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघतोय. तुम्हाला मागच्या जो काही सिलेबस आपला झाला त्यामध्ये काही अडचण नसावी असं मला तरी वाटतं, कारण की कुठल्याही मुलांनी काही फोन वगैरे केलेला नाहीये, म्हणून आपण पुढे जातोय. व्हॅल्यू प्राइसिंग means implies a method in which an organization tries to win loyal customer by charging low prices for its high quality products. व्हॅल्यू जी आहे आपली, व्हॅल्यू क्रिएशन हा जो प्रकार है, जैसे कि हम लोग भी इंडिविजुअल हमारी वैल्यू क्रिएट करते हैं ना, सोसाइटी में रहते हैं, सोशल पर्सन है, तो ऑब्वियसली हमें यहाँ पे वैल्यू क्रिएट करनी रहती है. वैसे ही यहाँ पे बिजनेस है, इंटरनेशनल मार्केटिंग है या डोमेस्टिक मार्केटिंग है, यहाँ पे इमेज कैसे बनाई जाती है, वैल्यू कैसे क्रिएट करते हैं. वैल्यू प्राइसिंग यानी प्राइस रिलेटेड वैल्यू आपकी किस तरह से मार्केट में होनी चाहिए. ऑर्गेनाइजेशन क्या करती है कि आपके पास लॉयल कस्टमर होना बहुत जरूरी है. तो लॉयल कस्टमर पाने के लिए हम लोग क्या करेंगे, ऑर्गेनाइजेशन क्या करेगी, लो प्राइसेस फॉर इट्स हाई क्वालिटी प्रोडक्ट्स. प्रोडक्ट तो हाई क्वालिटी है, फिर भी लो प्राइसेस के अंदर वो क्या कर रहे हैं, सेलिंग कर रहे हैं. द ऑर्गेनाइजेशन एम्स टू बिकम अ लो कॉस्ट प्रोड्यूसर विदाउट सॅक्रिफायसिंग द क्वालिटी. कॉस्ट लो आली पाहिजे अशा पद्धतीचे प्रोडक्शन करणारी जे ऑर्गनायझेशन आहे, तर ती काय करते की क्वालिटी मध्ये सॅक्रिफाईस करत नाही. कॉस्ट कशी मिनिमाइज करता येईल याकडे त्यांचा कल असेल. इट कॅन डिलिव्हर हाय क्वालिटी प्रोडक्ट्स ॲट लोअर प्राइसेस बाय इम्प्रूव्हिंग इट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोसेस. ओके. So, target return pricing helps in achieving the required rate of return on investment done for a product. In other words, the price of a product is fixed on the basis of expected profit. अभी ऑर्गेनाइजेशन के एक्सपेक्टेशंस क्या है, कितना रिटर्न चाहिए उन्हें, जितना इन्वेस्ट किया है उससे उन्हें रेट ऑफ रिटर्न कितना होना चाहिए, कितना अचीव करना है, ये ऑर्गेनाइजेशन के ऊपर डिपेंड है. तो प्राइस किस तरह से फिक्स की जाएगी प्रोडक्ट की, इट इज बेस्ड ऑन द बेसिस ऑफ एक्सपेक्टेड प्रॉफिट. जैसे मैंने कल आपको बताया ना कि एक पेन की प्राइस कितनी है, सॉरी कॉस्ट कितनी है, 20 रुपीज. अभी ऑर्गेनाइजेशन डिसाइड करेगी मुझे उसके ऊपर रिटर्न कितना मिलना चाहिए प्रॉफिट. तो किसी ऑर्गेनाइजेशन को 2% चाहिए, किसी ऑर्गेनाइजेशन को 5% चाहिए, तो उसके हिसाब से वो प्रॉफिट सॉरी वो प्राइस क्या की जाएगी, डिसाइड की जाएगी. Going rate pricing means implies a method in which an organization sets the price of a product according to prevailing price trends in the market. तो प्राइस गोइंग रेट प्राइसिंग में क्या बताया कि implies a method in which an organization sets the price of a product according to prevailing price trends in the market. मतलब अभी एग्जिस्टिंग मार्केट में कितना मतलब प्राइस का ट्रेंड किस तरह का है, अदर जो कॉम्पिटिटर्स है वो किस तरह की प्राइस डिसाइड कर रहे हैं. प्राइसिंग स्ट्रेटेजी अडॉप्टेड बाय द ऑर्गेनाइजेशन कैन बी सेम और सिमिलर टू अदर ऑर्गनायझेशन. म्हणजे इतरांचं काय सुरू आहे मार्केटमध्ये, जे कॉम्पिटिटर्स अवेलेबल आहेत तर त्यांची प्राइस कशी ते डिसाइड करतात, तर सेम सिमिलर प्राइस अदर ऑर्गनायझेशन फॉलो करतील. हाउएव्हर इन दिस टाइप ऑफ प्राइसिंग द प्राइसेस सेट बाय द मार्केट लीडर्स आर फॉलोड बाय ऑल द ऑर्गनायझेशन इन द इंडस्ट्री. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जेवढ्या ऑर्गनायझेशन आहेत बिझनेस करतात तर ते मार्केट लीडर्सची जी प्राइस आहे ते काय करतील, फॉलो करतील. ओके. ट्रान्सफर प्राइसिंग मध्ये काय आहे की इन्व्हॉल्व सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विद इन द डिपार्टमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. इट इज डन टू मॅनेज द प्रॉफिट एंड लॉस रेशियोज ऑफ डिफरेंट डिपार्टमेंट विद इन द ऑर्गेनाइजेशन. ऑर्गेनाइजेशन के अंदर ही बहुत सारे डिपार्टमेंट्स है, तो ऑब्वियसली गुड्स और सेलिंग सर्विसेज को अगर सेल करना है विद इन डिपार्टमेंट तो वो क्या करते हैं, प्रॉफिट और लॉस रेशियो को बैलेंस किया जाता है. वन डिपार्टमेंट ऑफ एन ऑर्गेनाइजेशन कैन सेल इट्स प्रोडक्ट्स टू अदर डिपार्टमेंट एट लोअर प्राइसेस.
क्योंकि ये ऑर्गेनाइजेशन के अंदर ही सेलिंग हो रहा है गुड्स और सर्विसेज का, तो ऑब्वियसली उनकी प्राइस कितनी है, लो प्राइसेस है. समटाइम्स ट्रांसफर प्राइसिंग इज यूज्ड टू शो हायर प्रॉफिट्स इन द ऑर्गेनायझेशन बाय शोइंग फेक सेल्स ऑफ प्रोडक्ट विद इन डिपार्टमेंट्स. असतं की नाही, आपण चुकीचं काहीतरी रिपोर्टिंग करतो, फेक सेल झालेला असेल तर हायर प्रॉफिट्स आपण दाखवण्यासाठी अशा पद्धतीचा शो केला जातो. इंटरनॅशनल प्राइसिंग स्ट्रॅटेजीज कशा आहेत? आता इंटरनॅशनल प्राइसिंग स्ट्रॅटेजीज म्हणजे आता सपोज तुम्ही काहीतरी स्ट्रॅटेजी म्हणजे तुमची काहीतरी कल्पना असते, युक्ती असते, बरोबर की नाही? ज्यामुळे मला काय करता येईल, त्या मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करता येईल. ऑर्गनायझेशनला जर त्या मार्केटमध्ये जास्त लाँग टर्म टिकून राहायचं असेल, तर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज तिथे अप्लाय केल्या जातात. आता फॉरेन पॉलिसी काय आहे किंवा इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये तुम्हाला प्राइसिंग स्ट्रॅटेजीज कशा ठरवाव्या लागतील, तर त्यासाठी काही स्ट्रॅटेजीज त्यांनी दिल्यात. पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी यामध्ये काय सांगितलंय की द प्राइस चार्ज फॉर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस इज सेट आर्टिफिशियली लो इन ऑर्डर टू गेन अ मार्केट शेअर. म्हणजे आर्टिफिशियली म्हणजे काय की तिथे तुम्हाला त्या पद्धतीने प्राइस चार्ज केली जाते. अगदी लो प्राइसला ते प्रोडक्ट सेल केले जातात. सुरुवात जी होते, इंट्रोडक्शन जी होते, तुमची इंट्रोडक्टिव्ह स्टेज जी आहे पीएलसी मधली, तर त्यामध्ये लो प्राइस असेल. वन्स दिस इज अचीव्ड द प्राइस इज इन्क्रीज. एकदा तुम्ही एंट्री केलीत, एकदा कस्टमर तुम्हाला मिळाला, तुमचं मार्केट शेअर तुम्ही गेन केलं, की काय होणार आहे, की हळू-हळू ती प्राइस इन्क्रीज केली जाईल. म्हणजे सुरुवातीची जी एंट्री आहे ती लो प्राइसने होईल इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये. इट एम्स ॲट कॅप्चरिंग द प्रॉडक्ट्स इन द मार्केट. ओके. सो प्राइस स्कीमिंग. आता स्कीम हा जो प्रकार आहे, की under this strategy, a very high introductory price is fixed to skim the cream of the demand at the very outset. म्हणजे सुरुवातीला तुम्ही काय करता, हाय इंट्रोडक्टरी म्हणजे सुरुवातीचं प्रास्ताविकच तुमची प्राइस खूप हाय असेल. द स्कीम इज इंट्रोड्यूस व्हेन देअर इज नॉट कॉम्पिटिशन इन द मार्केट. सुरुवातीला जेव्हा कॉम्पिटिशन नाहीये किंवा कमी आहे, अशा केसमध्ये काय केलं जाईल, की हाय प्राइसेस तुम्ही सेट कराल. चार्ज हाय प्राइस बिकॉज यू हॅव अ सबस्टॅन्शियल कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. कोणीच नसेल तर ऑब्व्हियसली कस्टमरकडे ऑप्शन राहणार नाही. त्यामुळे हाय प्राइस असतील तरी तुमचे प्रोडक्ट सेल होतील. सो हाऊएव्हर द ऍडव्हान्टेज इज नॉट सस्टेनेबल. सपोज ही जर प्रोसेस कंटिन्युअस नाही राहिली, तर यामध्ये काय केलं जाईल, द हाय प्राइस टेंड्स टू अट्रॅक्ट न्यू कॉम्पिटिटर्स इन टू द मार्केट अँड द प्राइस इनविटेबली फॉल्स ड्यू टू इन्क्रीज सप्लाय. आलं लक्षात. कॉम्पिटिटर्स जेव्हा तिथे काय होतात, अट्रॅक्ट होतात त्या मार्केटमध्ये, कारण तुमच्या हाय प्राइसचे प्रॉडक्ट आहेत. अशा वेळेस ते पण त्यांची स्ट्रॅटेजी अप्लाय करतील. तर तुम्हाला इथे काय करावं लागेल, की त्या पद्धतीने त्या प्रॉडक्टची प्राइस डिक्रीज करावी लागेल. मॅन्युफॅक्चरर्स ऑफ डिजिटल वॉचेस यूज ॲज अ स्कीमिंग अप्रोच इन 1970. Once other manufacturers were tempted into the market. Okay. फॉलो द लीडर प्राइसिंग स्ट्रॅटेजी. आता लीडर प्राइसिंग स्ट्रॅटेजी मध्ये पुन्हा काय होतं, की मार्केट जे आहे, कॉम्पिटिटिव्ह मार्केट जे आहे, adequate market information is not available, it may be useful to follow the leader in the market. अगर आपके पास कोई भी मार्केटिंग रिसर्च करते वक्त हम भी डेटा जब भी डेटा कलेक्ट करते, इंफॉर्मेशन कलेक्ट करते, अगर आपके पास जो इंफॉर्मेशन है वो एडिक्वेट नहीं है, एक्यूरेट नहीं है, तो हम लोग क्या करेंगे कि जहाँ वहाँ का उस मार्केट का जो लीडर है, जो भी आपका कॉम्पिटिटर है, तो क्या होगा कि उनकी जो प्राइस है, यू कैन फॉलो द लीडर प्राइस आफ्टर कंपेअरिंग इट्स प्रोडक्ट विथ दॅट ऑफ द लीडर. फॉलो द लीडर प्राइसिंग स्ट्रॅटेजी अशी असेल. सायकोलॉजिकल प्राइसिंग मध्ये काय केलं जातं, प्राइस पॉइंट पर्सपेक्टिव्ह 99 सेंट्स नॉट $1. यानी कि हम लोग क्या करते कि 1000 का प्रोडक्ट है तो 999 प्राइस रख देते. दैट इज अ साइकोलॉजिकल प्राइसिंग. ये जो मेथड है. ओके. डिफरन्शियल ट्रेड मार्जिन स्ट्रॅटेजी. आता यामध्ये काय केलं जातं, हे बघा, हा जो मार्केटिंगचा पार्ट आहे, तुम्हाला मी मागच्या वर्षी तो शिकवला. प्राइसिंग स्ट्रॅटेजीज आपण शिकलेलो आहोत, पण त्या डोमेस्टिक मार्केट रिलेटेड जरी असल्या तरी त्यामध्ये इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये फक्त काय होणार आहे, की कॉम्पिटिटर्स तुमचे आणखी वाढतील, कारण तिथे बाकीच्या फॉरेन मार्केटचे पण कस्टमर अवेलेबल असते. म्हणून तुम्हाला फक्त इथे इंटरनॅशनल मार्केटिंग, बऱ्याचशा गोष्टी सेम सिमिलर इथे असणार आहेत. फक्त तुम्हाला काय समजून घ्यायचंय, की इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये ह्या स्ट्रॅटेजीज कशा अप्लाय केल्या जातात. तुम्हाला मुळात पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी काय आहे हे तुमचं शिकून झालेलं आहे, पण ते डोमेस्टिक मार्केटमध्ये झालेलं आहे. ओके. सो डिफरन्शियल ट्रेड मार्जिन स्ट्रॅटेजी.
Variation in trade margins may be adopted by the exporter as a प्राइसिंग स्ट्रॅटेजी इन फॉरेन मार्केट. आता एक्सपोर्ट करणारा एक्सपोर्टर जो आहे, आता इंडियामध्ये एखादा एक्सपोर्टर आहे, तो काय करेल की ट्रेड मार्जिन किती असलं पाहिजे, व्हेरिएशन्स येतात. म्हणजे आता ते एक्सपोर्टरवर डिपेंड आहे. ओके, जसं मी सांगितलं की नाही, तुम्हाला प्रॉफिट रेट ऑफ रिटर्न तुमचा कसा असला पाहिजे हे ऑर्गनायझेशन ठरवेल. म्हणजेच काय की त्या एक्सपोर्टरवर ते डिपेंड करेल. दिस स्ट्रॅटेजी अलाउज व्हेरियस टाइप्स ऑफ डिस्काउंट्स ऑन द लिस्ट प्राइस. आलं लक्षात. डिफरन्शियल ट्रेड मार्जिन मध्ये काय आहे की डिस्काउंट्स असते. जे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांच्यासाठी वेगळा डिस्काउंट, म्हणजे आपण करतो की नाही आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा. क्वालिटी डिस्काउंट एनकरेज प्रोक्युरिंग ह्यूज ऑर्डर्स. इट मे बी बेस्ड ऑन द व्हॅल्यू ऑर ऑन द क्वांटिटी परचेस ऑर ऑन द साइज ऑफ द पॅकेज परचेस. जे बिग क्वांटिटी मध्ये परचेस केलं तर किती डिस्काउंट असेल, क्वांटिटीवर ते डिपेंड करतं, किंवा त्याची व्हॅल्यू बेस्ड प्राइस कशी असेल. स्पेशल डिस्काउंट मे बी अलाउड व्हाईल इंट्रोड्युसिंग द प्रोडक्ट. जेव्हा तुमची सुरुवात असेल, तुम्ही प्रोडक्ट मार्केटमध्ये न्यू एंटर केलेला असेल, तेव्हाचे डिस्काउंट ते डिफरंट असतील. म्हणजे काय की डिफरन्शियल ट्रेड मार्जिन स्ट्रॅटेजी इथे असेल. अशी फिक्स तुम्हाला प्राइस राहणार नाही. त्यामध्ये डिस्काउंट वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्टेजला प्रोव्हाइड केले जातील. स्टैंडर्ड एक्सपोर्ट प्राइसिंग में क्या किया जाता है? इन सम केस exporter quotes the standard price or list price, that is one price for all, but still there should be some margin for negotiations as in many markets. निगोशिएशन हा पार्ट आहे बऱ्याचशा मार्केटमध्ये, स्पेशली इन अंडर डेव्हलप कंट्रीज. जे ज्या कंट्रीज अजून डेव्हलप झालेल्या नाही अशा कंट्रीज मध्ये निगोशिएशन केलं जातं. आणि बार्गेनिंग ओव्हर प्राइसेस इज अ पार्ट ऑफ लाईफ. बार्गेनिंग सुद्धा असते. इन सच केसेस फिक्स प्राइसेस मे सर्व ॲज अ स्टार्टिंग पॉइंट फॉर निगोशिएशन. जी तुमची फिक्स प्राइस आहे तिथूनच काय होतं की तो स्टार्टिंग पॉइंट असेल तुमच्या निगोशिएशनचा. लक्षात आलंय? प्रिडेटरी प्राइसिंग. प्रिडेटरी प्राइसिंग मध्ये काय दिलंय बघा. refers to the pricing in which a large foreign organization eliminate the small domestic organization from the competition by charging lower prices of products. आता फॉरेन ऑर्गनायझेशन आपल्याकडे जेव्हा येतात आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये, तेव्हा डोमेस्टिक ऑर्गनायझेशन सोबत त्यांची कॉम्पिटिशन असते. अशा वेळेस ते काय करतात की आपल्या डोमेस्टिक मार्केट मधल्या प्राइस पेक्षा लोअर प्राइसला ते प्रोडक्ट्स सेल करतात. सच लार्ज फॉरेन ऑर्गनायझेशन आर नोन ॲज प्रिडेटर्स. म्हणजे ह्या ज्या फॉरेन ऑर्गनायझेशन आहेत त्यांना काय बोलतात? प्रिडेटर्स. दिस फॉरेन ऑर्गनायझेशन सेट व्हेरी लो प्राइसेस फॉर देअर प्रोडक्ट्स, देअरफॉर स्मॉल डोमेस्टिक ऑर्गनायझेशन फेल टू सर्व्हाइव्ह इन द मार्केट. म्हणजे आपल्या डोमेस्टिक मार्केटला काय केलं जातं इथे हार्म होते, कारण की डोमेस्टिक मार्केट मधल्या ऑर्गनायझेशन या कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकणार नाही. जसं आपण डम्पिंग बघितलं की नाही, तो प्रकार प्रेडेटरी प्राइसिंग मध्ये एक प्रकारे होतो. लक्षात आलंय? इंटरनॅशनल प्राइसिंग इश्यूज कुठले आहेत? आता ग्रे मार्केट बघूया आपण. ग्रे मार्केट मध्ये दिलाय, ग्रे मार्केट इज द कलेक्टिव्ह सिस्टीम ऑफ अनऑथोराइज सेल्स चॅनल्स फॉर प्रोडक्ट्स. म्हणजे ही जी कलेक्टिव्ह सिस्टीम आहे, अनऑथोराइज सेल्स चॅनल्स जे आहेत, जे ऑथोराइज नाहीयेत प्रोडक्ट्स सेल करण्यासाठी, तर अशा ठिकाणी हे ग्रे मार्केट आहे. ग्रे मार्केट प्रोडक्ट्स मे बी लेस एक्सपेन्सिव्ह दॅन दोज बॉट थ्रू ऑफिशियल डिस्ट्रीब्युशन चॅनल बट आर समटाइम्स इन्फेरियर. म्हणजे आता इथे हे जे मार्केट आहे तर हे कधी कधी निकृष्ट दर्जाचं, मतलब इसकी क्वालिटी उतनी अच्छी नहीं रहेगी. जैसे कि लेस एक्सपेंसिव है, इसके जो प्रोडक्ट्स है ग्रे मार्केट के लेस एक्सपेंसिव है, इसकी प्राइस कम है, दोज बॉट थ्रू ऑफिशियल डिस्ट्रीब्यूशन चैनल. ऑफिशियल चैनल के थ्रू जो प्रोडक्ट सेल किए जाते हैं उससे कंपेयर अगर हम ग्रे मार्केट के प्रोडक्ट्स को करेंगे तो वो बहुत ही ज्यादा लेस एक्सपेंसिव प्रोडक्ट्स रहेंगे. सो समटाइम्स इट इज अ इनफेरियर, मतलब की उसकी क्वालिटी उतनी अच्छी नहीं रहेगी, त्याला आपण निकृष्ट दर्जाचे प्रोडक्ट्स असतील असं आपण म्हणू शकतो. प्रोडक्ट्स मे बी काउंटरफेट parts. For example, they may be second-hand products or contain second-hand components that are represented as new. सेकंड हँड पार्ट्स वापरून एखादं प्रोडक्ट तयार केलं जातं कंपोनंट्स वापरून, आणि ते दाखवताना नवीनच आहे असं दाखवलं जातं. ग्रे मार्केटचं मिनिंग त्यांनी सांगितलं. इन सम केसेस ग्रे मार्केट प्रोडक्ट्स आर ऑथेंटिक बट डिस्ट्रीब्युटेड इलिगली.
म्हणजे डिस्ट्रीब्युशनचे चॅनल्स जे ते यूज करतात ना ग्रे मार्केटमध्ये, ते प्रॉडक्ट्स जरी ऑथेंटिक असतील, तरी सुद्धा ते चॅनल्स जे आहेत, डिस्ट्रिब्युशन जे आहे चॅनलचं, ते इलिगली केलं जातं. परहॅप्स टू एक्सप्लॉइट व्हेरिएशन्स इन कॉस्ट अँड प्राइसेस इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे त्याची जी काही प्राइस आहे, ते फिक्स असणार नाही. व्हेरिएशन्स असतील त्याच्या कॉस्टमध्ये आणि प्राइसेसमध्ये. म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जेव्हा तो प्रॉडक्ट सेल केला जातो, तेव्हा त्याची अशी कुठलीही एक फिक्स प्राइस असणार नाही. वॉरंटीज, अपडेट्स और अदर सपोर्ट आर यूजुअली नॉट अवेलेबल फॉर ग्रे मार्केट प्रोडक्ट्स. यानी कि यहाँ पे वारंटी गारंटी पीरियड नहीं दिया जाता, अदर सपोर्ट कोई भी नहीं रहे, कुछ भी नहीं रहेगा. आप ओनली सेलिंग कर सकते हैं इस ग्रे मार्केट के अंदर लेस एक्सपेंसिव प्रोडक्ट्स का. ओके. The term grey market reflects the somewhat ambiguous middle ground between the completely legal products sold on the white market and the clearly illegal products sold on the black market. कुछ प्रोडक्ट्स ऐसे हैं जो ब्लैक मार्केट में आपको अवेलेबल किए जाते हैं, कुछ प्रोडक्ट्स है जो कि लीगल प्रोडक्ट्स है वो व्हाइट मार्केट में आपको मिलेंगे. तो ग्रे मार्केट रिफ्लेक्ट्स द समवॉट एम्बिगस मिडल ग्राउंड बिटवीन द कंप्लीटली लीगल प्रोडक्ट्स. यानी कि ये जो एम्बिगस का मीनिंग उन्होंने बताया कि संदिग्धता है यामध्ये, कुछ भी एश्योर नहीं है ग्रे मार्केट के अंदर. ओके. डंपिंग क्या है? डंपिंग के बारे में तो हमने पहले भी जानकारी ली, फिर भी हम और एक बार देखेंगे. डंपिंग इज एन एक्ट एंड ऑर्गेनाइजेशन. Dumping is an international price discrimination in which an exporter firm sells a portion of its output in a foreign market at a very low price. एक्सपोर्टर क्या करता है, हमारे यहाँ से जो प्रोडक्ट एक्सपोर्ट किए जाते हैं फॉरेन मार्केट में, तो वो बहुत ही लो प्राइस में सेल किए जाते हैं एंड द रिमेनिंग आउटपुट एट अ हाई प्राइस इन द होम मार्केट. आणि जे काही रिमेनिंग पार्ट आहे तो पार्ट आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये म्हणजेच होम मार्केटमध्ये सेल केला जातो हाय प्राइसला. दॅट इज कॉल्ड डम्पिंग. जे इंटरनॅशनल प्राइस डिस्क्रिमिनेशन तुम्हाला पाहिजे असेल तर डम्पिंगचे सिस्टीम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्यामध्ये पुन्हा त्यांनी सांगितलं डम्पिंग इज अ काइंड ऑफ प्रिडेटरी प्राइसिंग इन विच अ फॉरेन ऑर्गनायझेशन charges high prices and earns profits in its own country. Okay. So and uses these profits to sell the products at lower prices to build a market share in the other countries. काउंटर ट्रेड असा पार्ट दिलाय बघा. इथे तुम्हाला हे सांगितलेलंच आहे मी, आपण हे स्टडी केलंय म्हणून मी पुढचा पॅराग्राफ तुम्हाला एक्सप्लेन नाही केला. एव्हरी कंट्री हॅज अन अँटी डम्पिंग पॉलिसी. जर तुमच्या होम मार्केटला हार्म होत असेल, फॉरेन मार्केटचे प्रोडक्ट्स इथे लोअर प्राइसला सेल झाले, तर आपल्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत, फर्म्स आहेत, त्या रिस्की सिच्युएशन फेस करावी लागेल आणि आपल्याला प्रॉफिट मिळू शकणार नाही. मग अँटी डम्पिंग पॉलिसीज यूज केल्या जातात. ऑर्गनायझेशन किंवा सॉरी गव्हर्नमेंट काय करतं, त्यावर काही ड्युटीज लावल्या जातात. लिव्स द ड्युटीज दॅट मस्ट बी पेड बाय ऑर्गनायझेशन इफ दे एंगेज इन डम्पिंग. जर ती ऑर्गनायझेशन डम्पिंग करत असेल तर काही ड्युटीज त्याच्यावर काय केल्या जातात, लावल्या जातात त्या गव्हर्नमेंटच्या थ्रू. काउंटर ट्रेड काय आहे? ट्रेडिंग बिटवीन नेशन्स हॅज बीन हॅपनिंग सिन्स टाइम बिगॅन. In ancient time, nations traded silk, spices, cloth, animals of all kinds. Today, nation trade food items, defense equipment, metals, electronics. म्हणजे मागच्या काळामध्ये, मागच्या जनरेशन मध्ये किंवा मागच्या काळामध्ये आपण म्हणू शकतो की कुठल्या टाईपचे प्रोडक्ट्स काय केले जात होते, एक्सपोर्ट इम्पोर्ट केले जात होते किंवा ट्रेडिंग कुठल्या गोष्टीचं केलं जात होतं. त्यामध्ये सिल्क, स्पायसेस, क्लोथ, अॅनिमल ऑफ ऑल काइंड्स. पण आता सध्याचं जे नेशन आहे, टुडे नेशन ट्रेड फूड आयटम, डिफेन्स इक्विपमेंट, त्यानंतर मेटल्स, इलेक्ट्रॉनिक्स असे प्रोडक्ट्स काय केले जातात, त्याचा बिझनेस केला जातो. प्रोडक्ट्स माइट हॅव चेंज बट द बेसिक कन्सेप्ट इज स्टील द सेम ॲज द अंडरलाइंग नीड अँड विच ब्रिंग्स टुगेदर टू नेशन्स इन अ ट्रेड रिलेशनशिप स्टील एक्झिस्ट. ओके. म्हणजे त्यामध्ये फक्त काय झालं की प्रोडक्ट्स बदललेले आहेत. मागच्या काळामध्ये कुठले प्रोडक्ट्स आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट करत होतो आणि आता सध्या आपल्या नीड्स काय आहेत, म्हणजे काय झालं की फक्त ऍज पर युअर नीड, तर ती कन्सेप्ट सेम सिमिलर राहिली. फक्त काय झालं
की त्याची देवाणघेवाण करताना त्याचे प्रोडक्ट्स बदललेले आहेत. एक्सपोर्ट इम्पोर्ट करते वक्त ओनली प्रोडक्ट्स में चेंज आया है, लेकिन बेसिक कंसेप्ट वही है. एज पर कंज्यूमर रिक्वायरमेंट्स, एज पर कस्टमर नीड, हम लोग क्या करते हैं, नेशंस क्या करते हैं कि रिलेशनशिप को बनाते हैं, मेंटेन करते हैं और उसी तरह से ट्रेडिंग किया जाता है इस नेशंस के अंदर. ओके, वन सच मेथड ऑफ ट्रेडिंग बिटवीन नेशन इज कॉल्ड काउंटर ट्रेड. समझ में आया? टाइप्स ऑफ काउंटर ट्रेड में क्या किया जाता है? इट इज द एक्सचेंज ऑफ गुड्स एंड सर्विसेज फॉर गुड्स एंड सर्विसेज विदाउट एनी यूज ऑफ मनी. यहाँ पे मनी का यूज नहीं किया जाता. आप लोग बोलोगे कि अगर ये ट्रेडिंग हो रहा है तो ट्रेडिंग किस तरह से होगा? अगर हम लोग यहाँ से कुछ चीजों को, प्रोडक्ट या सर्विसेज को एक्सपोर्ट करते तो रिलेशनशिप कैसी है? उन्होंने बताया लाइक द ट्रेड रिलेशनशिप बिटवीन चाइना एंड थाईलैंड, वेयर फ्रूट हैज बीन ट्रेडेड बाय थाईलैंड फॉर बसेस मेड बाय चाइना. यानी कि गुड्स के बदले गुड्स, कोई आपकी आपकी होम कंट्री की रिक्वायरमेंट क्या है, आपके नीड के अनुसार वो क्या करेंगे कि आपको प्रोडक्ट्स या सर्विसेज प्रोवाइड करेंगे, उसके बदले में आप उनकी रिक्वायरमेंट कंप्लीट करेंगे. तो यहाँ पे मनी का कुछ सवाल ही नहीं है. तो विदाउट यूज ऑफ मनी ये लोग ट्रेडिंग करते हैं. दैट सिस्टम इज कॉल्ड बार्टर सिस्टम. आपको पता है, ये लास्ट ईयर भी मैंने सिखाया था. स्विच ट्रेडिंग, स्विच ट्रेडिंग के अंदर क्या किया जाता है? इन दिस मेथड वन कंपनी ट्रेड्स प्रोडक्ट्स एंड सर्विसेज और इन सम केसेस builds infrastructure like a roads, railway lines, hospitals with another nation. एक कंपनी क्या करती है? ट्रेडिंग करती है प्रोडक्ट्स और सर्विसेज का. यहाँ पे क्या किया जाता है कि वो बिल्ड करती है इंफ्रास्ट्रक्चर. इंफ्रास्ट्रक्चर के लिए जो भी चाहिए, मतलब रोड से, रेलवे लाइन से, हॉस्पिटल से, वो अनदर नेशन के अंदर बनाए जाते हैं. इन टर्न आर ऑब्लिगेटेड टू मेक अ परचेस फ्रॉम दैट नेशन. ओके, म्हणजे त्या बदल्यात त्यांनी काय करायचंय की परचेसिंग करायचंय त्या नेशन कडून. तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये काय केलं? इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड केलं, स्वतःचे प्रोडक्ट्स ते बनवतायत. फक्त त्या बदल्यात त्या नेशनचं रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की त्यांनी ते परचेसिंग करायचे प्रोडक्ट्स. वन सच एक्झाम्पल इज डील प्रपोज बाय द फिलिपाईन गव्हर्नमेंट वेअर दे ऑफर टू ट्रेड फिलिपाईन कॉफी फॉर इसेन्शियल प्रोडक्ट्स. फिलिपाईन मध्ये कुठला प्रोडक्ट जास्त चालतो? मग फिलिपाईन गव्हर्नमेंटने कशा पद्धतीने ते प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करण्याचं ठरवलं. तर यामध्ये स्विच ट्रेडिंग म्हणजे कंपनी ट्रेडिंग कशा पद्धतीने करते, तर सगळ्या ऑल थिंग्स काय केल्या जातात, त्या कंपनी काय करते की अदर मार्केटमध्ये उभ्या करते, बिल्ड करते आणि मग त्यांचं फक्त एकच असतं की त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते त्या कंट्रीमध्ये परचेस करणं गरजेचं आहे. दॅट इज कॉल्ड स्विच ट्रेडिंग. हा एक प्रकारचा बिझनेस असेल. तुम्ही तिथे सगळं तुमचं डेव्हलप करणार आणि मग प्रोडक्शन करणार आणि ते प्रोडक्ट्स परचेस करणं हे त्या होम कंट्रीचं काय असेल? ऑब्लिगेशन असेल. काउंटर परचेस म्हणजे काय आहे? In this region, a foreign company or country trades with a nation with the promise that in the future they will make a purchase of a specific product from the nation. ये फॉरेन कंपनी है और कंट्री है, ट्रेड्स विथ अ नेशन, एखाद्या नेशन सोबत जेव्हा ते बिझनेस करतात, विथ द प्रॉमिस दॅट इन द फ्युचर. आता ही कंपनी, फॉरेन कंपनी काय करते की कुठल्या पद्धतीचं प्रॉमिस करते? फ्युचर साठी दे विल मेक अ परचेस ऑफ अ स्पेसिफिक प्रोडक्ट फ्रॉम द नेशन. ही फॉरेन कंपनी काय करते की प्रॉमिस देते की आम्ही तुमच्या नेशन मधला हे एक स्पेसिफिक प्रोडक्ट परचेस करू. A recent example of this is ongoing trade between Congo and China, where infrastructure is being traded for a supply of metals. Okay, कांगो आणि चायनामध्ये हे काउंटर परचेसिंग केलं जातं. बायबॅक मध्ये काय केलं जातं? इन दिस टाइप ऑफ काउंटर ट्रेड, कंपनी बिल्ड्स अ प्लांट. म्हणजे काउंटर ट्रेडिंग नुसार ते काय करतात की ह्या कंपनीज बिल्ड करतात प्लांट. सप्लायज टेक्नॉलॉजी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं जातं, टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड केली जाते, ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं. इन एक्सचेंज दे टेक अ पार्ट ऑफ आउटपुट ऑफ द प्लांट. म्हणजे काय की इथे फॉर एक्झाम्पल दिले बघा, कंपनी बेस्ड इन द यूएसए सेट्स अप लेट्स से अन ऑटोमोबाईल फॅक्टरी इन एक्स कंट्री. यूएसए ने काय केले? ही फॉरेन कंपनी आहे, तर यांनी काय केलं की एक्स कंट्रीमध्ये एक फॅक्टरी उभी केली ऑटोमोबाईलची, बरोबर. दे टेक अ पार्ट ऑफ द टोटल प्रोड्यूस. त्यांनी यूएसए ने काय केलं की प्रोडक्शन स्वतः केलेलं आहे. दे हॅव सेट अप द इंडस्ट्री प्रोव्हाइडेड. मग त्यांनी अशी इंडस्ट्री सेट केली की त्या एक्स कंट्रीमध्ये
की त्याने टेक्नॉलॉजी आणि ट्रेनिंग दोन्ही एक्स कंट्रीला प्रोव्हाइड केलेलं आहे. मग ते पर्चेसिंग करतील. बायबॅक म्हणजे तुम्ही काय देताय आणि ते रिटर्न्स तुम्हाला काय देतायत, ती जी काही मेथड आहे. तर काउंटर पर्चेसिंग आहे, काउंटर ट्रेड आहे. यामध्ये अशा पद्धतीने काय केलं जातं किंवा बायबॅक, तर यामध्ये एक्सचेंज केलं जातं. ऑफसेट मध्ये काय दिलंय, दिस इज अन अग्रीमेंट बाय वन नेशन टू बाय अ प्रोडक्ट फ्रॉम अ कंपनी इन अनादर. म्हणजे जी बाहेरच्या कंट्रीज आहेत, तर अग्रीमेंट केलं जातं त्यांच्यासोबत. एक नेशन काय करतं की प्रोडक्ट बाय करण्याचं अग्रीमेंट करतं. Okay, the terms of contract are subject to the purchase of some or all of the components and raw materials from the buyer of the finished product or the assembly of such product in the buyer nation. म्हणजे जे नेशन आहे ज्यांनी अग्रीमेंट केलंय ते पर्चेसिंग कशा टाईपने करतील की काही ठराविक कंपोनंट्स परचेस करतील किंवा रॉ मटेरियल परचेस करतील, अशा टाईपचं ते किंवा फिनिश प्रोडक्ट परचेस करतील. तर बायर नेशन अशा पद्धतीचे अग्रीमेंट्स करतं बाहेरच्या कंपनी सोबत. This is more common in terms of defense equipments or spacecrafts. Okay. Transfer pricing म्हणजे काय आहे? Transfer pricing refers to the prices at which an organization sells goods to its subsidiaries. म्हणजे ज्या काही सबसिडियरी कंपनी आहेत त्यांना ही ऑर्गनायझेशन सेल करेल त्यांचे गुड्स. These subsidiaries can be located within the same country or outside the national borders. म्हणजे त्या सबसिडियरी ज्या आहेत त्या कुठल्या असतील, अदर सबसिडियरीज ऑर्गनायझेशन ज्यांना सेल करणारे गुड्स त्या एकतर तुमच्या कंट्री मधल्याच असतील किंवा नॅशनल बाउंड्रीज क्रॉस करून असतील, म्हणजे फॉरेन मार्केटमध्ये असतील. देर आर टू ट्रान्सफर प्राइसिंग स्ट्रॅटेजी विच आर डिस्कस ॲज फॉलोज. मार्केट बेस अँड नॉन मार्केट बेस. आता ही ट्रान्सफर प्राइसिंग कशी आहे बघा, रेफर्स टू अन अप्रोच दॅट इज बेस्ड ऑन द मार्केट. फॉर सेटिंग प्राइसेस, द प्राइसेस सेट विथ मार्केट बेस्ड अप्रोच are called as arm's length prices. The disadvantage of market-based transfer price is that there is no benchmark to set the price because the prices are set as per the conditions of demand and supply prevailing in different markets. मार्केट बेस म्हणजे काय, टोटली त्यांनी ही प्राइस कशी ठरवलेली आहे की त्या मार्केटची डिमांड कशी आहे, डिपेंड्स ऑन द सिच्युएशन किंवा सप्लाय कशा पद्धतीने केला पाहिजे ऍज पर डिमांड अँड सप्लाय प्रिव्हेलिंग इन डिफरंट मार्केट्स. प्रत्येक मार्केटची सिच्युएशन डिफरंट काय आहे, कारण तिथले लॉज डिफरंट आहेत, लिगल लॉज डिफरंट आहेत, गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन डिफरंट आहेत, तिथल्या पॉलिटिकल एन्व्हायरमेंट डिफरंट आहे, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट डिफरंट आहे, तिथल्या नीड्स डिफरंट आहेत आणि त्यामुळे तिथली डिमांड पण डिफरंट असणार. सो तिथे जी प्राइस ठरवायची आहे ती डिफरंट डिफरंट मार्केटला ऍज पर कंडिशन सेट केली जाईल. तिथे कुठल्याही प्रकारचं बेंचमार्किंग वगैरे केलं जाणार नाही. ओके. नॉन मार्केट बेस्ड प्राइसिंग कशी आहे, includes cost based and negotiated pricing. Cost based pricing simply adds to the cost of goods. Negotiated pricing involves prices fixed after the discussion with the members of the different subsidiaries of the organization. म्हणजे आता निगोशिएशन केल्यानंतर कुठली, आता कॉस्ट बेस्ड अँड निगोशिएटेड प्राइसिंग आहे ही नॉन मार्केट बेस्ड प्राइसिंग. मग कॉस्ट बेस्ड प्राइसिंग सिम्पली ऍड्स टू द कॉस्ट ऑफ गुड्स. म्हणजे त्या गुड्सला बनवण्यासाठी किती, मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किती कॉस्ट लागली आणि निगोशिएटेड प्राइसिंग किती आहे, तर यानुसार तुम्ही काय करता, डिस्कशन करता तुमच्या सबसिडियरीज सोबत आणि त्यानंतर काय केली जाते, फायनल केली जाते त्या प्रोडक्टची प्राइस. ओके. इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युशन डिसिजन. आता कुठलाही प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करणं ही सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही तो प्रोडक्ट तयार केला, तिथपर्यंत शिकला, त्याची प्राइस वगैरे सगळं ठरवून झालेलं आहे. आता मला ऍक्च्युअली तो इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, तर मग तो कसा केला जातो, तर त्यासाठी त्यांनी काही गोष्टी आपल्याला कन्सेप्ट दिलेली आहे. आपण सुरुवातीला त्या 3 टाइप्स बघूया. कन्सेप्ट स्टडी करावी लागेल डिस्ट्रीब्युशन, इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युशन डिसिजनची. टाइप्स ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युशन चॅनल, फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग सिलेक्शन ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युशन चॅनल. आता हे जे चॅनल्स आपण स्टडी करतोय त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट मध्ये बघा काय दिलंय. चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन इज नोन ॲज अ प्लेस. कुठल्या प्लेसला तुम्ही ते प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्यूट करणार आहात, त्याचं मार्केट कुठलं असेल. सो प्लेस इन द 4 P's मॉडेल ऑफ मार्केटिंग. म्हणजे
तुम्हाला पुन्हा त्या प्लेसला काय करायचंय, 4 पीचचं मॉडेल स्टडी करायचंय, की तो प्रॉडक्ट फर्स्टली गेल्यानंतर सुरुवातीला त्याची प्राइस कशी असेल, त्याची क्वालिटी, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आता यामध्ये दिले डिस्ट्रिब्युशन चॅनल्स प्रोव्हाइड द युटिलिटी ऑफ प्लेस ऑफ हॅव्हिंग प्रॉडक्ट्स वेअर द कस्टमर वॉन्ट्स व्हेन द कस्टमर वॉन्ट्स देम. कस्टमरच्या जिथे गरज आहे, वॉन्ट आहे, त्यांची मागणी आहे, तर त्या मार्केटची प्लेस तुम्ही काय करता, डिस्ट्रिब्युशन चॅनल्स तिथे यूज करता. In these days of customer focus and emphasis on competition, the 4 P's model is considered very simplistic, and I have always thought that that was probably why marketers began referring to place as a channels to move us away from the 4 P's as a description of all of what marketing is about. Nevertheless, place is a convenient way to think of the टर्म चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. म्हणजे कुठल्या प्लेसला ते प्रोडक्ट्स जाणार आहेत त्यावर ते डिपेंड करतं की चॅनल्स तुम्ही कुठले सिलेक्ट कराल डिस्ट्रीब्युशनसाठी. जे 4 पीचचा जो स्टडी आहे, इंटरनॅशनल मार्केटिंग असो, डोमेस्टिक मार्केट असो, आपल्याला ऑल लेवलला तो 4 पीचचा स्टडी खूप कामाचा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेट होणं गरजेचं आहे. त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं की 4 पीच जे आहेत, 7 पीच जे आहेत, त्याचा आपल्याला शेवटपर्यंत मार्केटिंगमध्ये उपयोग करावा लागतो. यामध्ये दिलंय की इम्पॉर्टन्स ऑफ प्लेसमेंट. इथे आपण जरासं बघूया सेकंड पॅराग्राफ मध्ये की डिस्ट्रीब्युशन चॅनल जे आहे, the range of distribution channel available in the consumer market has increased dramatically in the past decade. There has been a corresponding increase in the competition between channels. आता जे व्हरायटी चॅनल्स आहेत त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. मग अशा वेळेस काय केलं जातं, व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनल रिटेल फॉर्मॅट्स नाव कम्पेअर्ड विथ टेलिफोन, mail, internet, TV and digital TV as a purchasing environment, and consequently understand the factors that will lead consumers to purchase from one channel rather than another becomes an increasingly important input to channel design and management. कसं डिस्ट्रीब्युशन केलं जातं, त्यामध्ये किती चॅनल्स वापरले जातात. आता ट्रॅडिशनल वे जो आहे आपला, आपण जनरली काय करतो, प्रोडक्ट्स अवेलेबल कसे करतो, नियर बायचं जे रिटेल आहे, तर रिटेल फॉर्मॅट आहे त्यांचं, की किती रिटेलर्सकडे अवेलेबिलिटी आहे, ते कुठल्या वेने आपल्याशी कम्युनिकेट करतात. त्यामध्ये टेलिफोन, मेल, इंटरनेट, टीव्ही अशा पद्धतीने हा मीडिया वापरून ते काय करतात, की पर्चेसिंगचं एन्व्हायरमेंट क्रिएट करतात. ते फॅक्टर्स जे आहेत, कस्टमरला ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत कस्टमरच्या, त्या पद्धतीने ते चॅनल काय करतात, की तुमच्या पर्यंत ते प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्यूट केले जातात. त्या चॅनलचं डिझायनिंग केलं जातं आणि इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली ती प्रोसेस कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातो. इम्पॉर्टन्स ऑफ प्लेसमेंट. आता काय इम्पॉर्टन्स आहे प्लेसमेंटचे? The marketing function of distribution involves the critical process of ensuring that the products of a firm reach the proper location for a sale at the proper time and proper quantity. The type of product being transported determines the appropriate method of distribution and choice of channels. म्हणजे प्लेसमेंटसाठी तुम्हाला काय करावं लागेल, की मार्केटिंग फंक्शन आहे, डिस्ट्रीब्युशन हे काय आहे, की मार्केटिंग फंक्शन आहे आणि त्यामध्ये ही जी प्रोसेस आहे ही क्रिटिकल प्रोसेस आहे. म्हणजे फर्मला काय करावं लागतं, की प्रॉपर लोकेशन सेलिंगसाठी सर्च करावं लागतं. त्यासाठी प्रॉपर टाइम तुम्हाला काय करावं लागेल, फाइंड आउट करावं लागेल. प्रॉपर क्वांटिटी तुम्हाला फाइंड आउट करावी लागेल. अँड द टाइप ऑफ प्रोडक्ट बीइंग ट्रान्सपोर्टेड डिटरमाइन्स द अप्रोप्रिएट मेथड ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड चॉईस ऑफ चॅनल्स. म्हणजे काय, आता सपोज आपल्या खेड मार्केटमध्ये एखादा प्रोडक्ट घेऊन यायचा आहे एखाद्या मार्केटरला, ते काय करतील, आता ही क्रिटिकल प्रोसेस काय आहे, की फर्मला काय करावं लागेल, त्या लोकेशनचा स्टडी करावा लागेल. त्या तिथे अनाउन्स करताना किंवा मार्केटमध्ये सेलिंग करताना तो टाइम पिरियड कुठला असला पाहिजे. जसं मी मागे तुम्हाला सांगितलं, एखादी मूव्ही जेव्हा नवीन येते मार्केटमध्ये लॉन्च केली जाते, तर जनरली ते हॉलिडेज ज्या आहेत त्या पिरियडमध्ये आणतात, कारण जास्त कस्टमर अवेलेबल असतो. समर व्हॅकेशनमध्ये बऱ्याचशा मूव्ही येतात. त्याचं कारण काय, की कस्टमर फ्री असल्या कारणाने तुम्हाला रिस्पॉन्स जास्त मिळतो, सेलिंग जास्त प्रमाणात होतं. म्हणजे त्या प्लेसचा, त्या लोकेशनचा स्टडी करायचा आहे, तिथे असणाऱ्या कस्टमरचा स्टडी करायचा आहे. त्यात तुम्हाला जो टाइम पिरियड आहे प्रॉपर त्याचा स्टडी करायचा आणि डिस्ट्रीब्यूट करताना ते प्रॉडक्ट किती क्वांटिटीमध्ये तिथली डिमांड आहे त्या प्लेसची
त्यानुसार तुम्हाला तो सप्लाय करावा लागेल. ॲज पर डिमांड तुम्हाला तो सप्लाय करायचा आहे प्रॉडक्ट्सचा. म्हणजे इम्पोर्टन्स ऑफ प्लेसमेंट काय, की प्लेसवर खूप साऱ्या गोष्टी पुढच्या मार्केटिंगच्या ॲक्टिव्हिटीज डिपेंड आहेत. ओके. पुढचा पार्ट त्यामध्ये येतो टाइप्स ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युशन चॅनल. आपण आता हे डिस्ट्रीब्युशनचे चॅनल्स आहेत ना, ते जरा उद्याच्या लेक्चरला स्टडी करूया. आजच्यासाठी इथे थांबतोय. तुम्हाला हे सगळं समजलं असेल कारण खूप इझी पार्ट आहे. त्यामुळे आय थिंक मला वाटत नाही यात काही अडचणी येतील मार्केटिंगच्या सब्जेक्टमध्ये. सो थँक यू सो मच. तरी काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता.